सभापती महोदय, ऊसानंतर हळद हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पीक आहे आणि या हळद या विषयावरती मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा अर्धा तास चर्चा घेण्यात आलेली होती। यासाठी मंत्रिमंडळाच्या सभापती महोदय सुरुवात केली की तुम्ही वेळेचे नियोजन बघा, तुमचे प्रश्न होणार आणि उत्तरच येणार नाही। सभापती महोदय हळद तुम्हाला माहित आहे की सभापती महोदय आपल्याला माहित आहे की हळद हे खंडोबाच्या बेल भंडारासाठी सुद्धा वापरले जाते। नाही, अनेक ठिकाणी वापरल्या जाते, पण खंडोबाच्या जेजुरीच्या बेल भंडारासाठी वापरल्या जाते आणि खंडोबाला प्रिय असलेली हळद। आणि याला जर सुरुवातीपासूनच तुम्ही थांबा म्हणायला लागले तर मग खंडोबा रागवला तर खेळ खंडोबा झाल्याशिवाय होत नाही, तुम्हाला माहित आहे। म्हणून या प्रश्नावरती तुम्ही आम्हाला जरा वेळ द्या। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। 1 वर्षापासून UR नंबर देण्यात आला नव्हता। मी मनापासून मंत्री भरतशेठ गोगावले आणि त्याचबरोबर अर्थमंत्री माननीय आमचे आशिषजी जयस्वाल यांचं आभार मानतो की आता UR नंबर त्याला देण्यात आलेला आहे। परंतु गेल्या 2 वर्षापासून अर्धवट जी कामं पडलेली आहेत ती कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीने आर्थिक तरतूद होणं अतिशय आवश्यक आहे। पुरवणी यादीमध्ये या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही। तर पुरवणी यादी तर इथं आपण मांडलेली आहे, परंतु त्याच्यात तरतूद करण्यात आलेली नाही। आगामी अर्थसंकल्पामध्ये आपण यासाठी आर्थिक तरतूद करणार आहात का? त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 75 पदं ही मंजूर करण्यात आली होती। आत्तापर्यंत हाय पॉवर कमिटीने उच्चाधिकार समितीने त्याला मंजुरी दिलेली नाही। तर या उच्चाधिकार समितीने तातडीने ही 75 पदे मंजूर करावीत अशी वारंवार मागणी करून अजूनपर्यंत मंजूर झालेली नाही। तर किती काळामध्ये ही आपण 75 पदे हाय पॉवर कमिटीची मान्यता घेऊन ही भरणार आहात? त्याचबरोबर हा जो प्रकल्प आहे राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून हा घेण्यात आलेला होता। मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये हा प्रोग्राम घेण्यात आला होता। त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवला होता। 2 वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण व्हावा असे त्यावेळेस निर्देश देण्यात आले होते। 4 वर्ष झाले, अजून हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही। आणि त्याचबरोबर या प्रकल्पाचा अध्यक्ष या नात्याने मंत्रिपदाचा दर्जा आम्हाला देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये अनेक लोकांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे। काही लोकांना त्यासाठीच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि काही लोकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या नाही। तर सर्वांना या मंत्रिपदाच्या ज्या सुविधा आहेत सर्वांना लागू करणार का, हा माझा प्रश्न। मंत्री महोदय।